नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण शिकणार आहोत पुरवठादारांप्रतीच्या जबाबदाऱ्या. याच्या आधी आपण शिकलेले आहोत शासनाप्रतीच्या जबाबदाऱ्या, समाजाप्रतीच्या जबाबदाऱ्या आणि त्याच्या आधी आणखी जबाबदाऱ्या शिकलेल्या आहोत. त्याच्यामधलाच हा आपला नियमित भाग सुरू आहे. अजून तो आपला भाग संपलेला नाही आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपण शिकूया पुरवठादारांप्रतीच्या जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स फायनान्सियर्स. व्यवसायाला विविध घटकांच्या नियमित माल साठ्यांचा पुरवठा करणारे जे पुरवठादार आहेत, याबाबत सुद्धा व्यवसायाच्या सामाजिक जबाबदाऱ्या महत्त्वाच्या ठरतात. म्हणजे कोणत्याही व्यवसायकाला जो कोणी माल पुरवठा करतो आहे, कच्चा माल असो किंवा पक्का माल असो, या बाबतीत सुद्धा व्यवसायाच्या सामाजिक जबाबदाऱ्या महत्त्वाच्या ठरतात. व्यवसायात वस्तू व सेवांचे उत्पादन करण्याकरिता कच्चा माल साठ्यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. तो माल साठा व्यवसायाला पुरवठादार पाठवित असतो. म्हणजे कोणताही जर आपण व्यवसाय आणि जो कोणी पुरवठादार आहे, कच्च्या मालाचा आपल्याला पुरवठा करतो आहे, त्याची मोठ्या प्रमाणात आपल्याला आवश्यकता असते. तो माल साठा व्यवसायाला पुरवठादारच पाठवित असतो आहे. तर पुरवठादारांप्रतीच्या काही जबाबदाऱ्या आहेत व्यवसायाला घ्यावयाच्या, त्या आपण सविस्तरपणे बघूया. पहिली जबाबदारी आहे वेळेत पैसे देणे. वेळेत पैसे देणे. पुरवठा करण्यात आलेल्या माल साठ्यांचे म्हणजेच कच्च्या मालांचे वेळेत बिल देणे फार महत्त्वाचे असते. मालाचे बिल देण्यात कोणत्याही प्रकारचे टाळाटाळ करू नये किंवा उशीर करू नये. कारण आपल्यासोबत जो कोणी व्यवहार करतो आहे, आपल्या व्यवसायासोबत जो कोणी मदत करतो आहे किंवा पुरवठा करतो आहे, कच्चा माल असो किंवा इतरत्र कोणताही माल असो, तर त्याला जर आपण वेळेवर पैसे दिले नाही, त्यांना बिल जर आपण वेळेवर दिले नाही, तर तो आपल्याला वेळेच्या आत किंवा वेळेच्या मर्यादेपर्यंत कच्च्या मालाचा साठा किंवा इतरत्र मालाचा पुरवठा करणार नाही. म्हणून पुरवठादारांच्या कोणत्याही प्रकारचे बिल देण्यास कोणत्याही व्यावसायिकाने टाळाटाळ करू नये. नंतर आहे सकारात्मक संबंध ठेवणे. सकारात्मक संबंध ठेवणे. पुरवठादारांशी नियोजित आराखड्यात बिलांचा भरणा करून व सत्य माहितीचे प्रतिपादन करून सकारात्मक संबंध तयार करावा हवे. म्हणजेच जे काही पुरवठादारांचे जे काही आपले संबंध असतात, आपले संबंध केव्हा बिघडतात, जेव्हा आपण त्यांना वेळेवर पैसा देणार नाही किंवा त्यांना आपण आहोत किंवा त्यांच्याकडून माल न घेत आहोत आणि दुसरीकडूनच माल घेत आहोत, तर अशा वेळी काय होतं आहे, गैरसमज दूर होतात, नकारात्मक संबंध प्रस्थापित होतात. आणि म्हणून जो आपल्याकडे नियमित मालाचा पुरवठा करतो आहे, तर त्यांच्यावर सकारात्मक विश्वास बसेल असे संबंध आपल्याला प्रस्थापित करावे लागतील. म्हणजेच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विश्वास. दोघांनाही एकमेकांवर विश्वास ठेवावा लागेल, तरच दोघांमध्ये सकारात्मक संबंध टिकून राहतील. नंतर आहे तिसरा मुद्दा प्रतिसाद. तिसरा मुद्दा आहे प्रतिसाद. पुरवठादारांना त्यांच्या मालाच्या संदर्भात विविध स्वरूपाचे प्रतिसाद देऊन योग्य पद्धतीचा अवलंब करून विचारांची देवाणघेवाण करायला पाहिजे. कोणत्याही व्यावसायिकाने भांडवलदारासोबत चांगल्या प्रकारचे व्यवहार केला, त्यांना योग्य प्रतिसाद दिला, म्हणजेच व्यावसायिकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला आणि पुरवठादारांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला, तर त्यांच्या विचारांची, मालांची, सेवांची देवाणघेवाण सुरळीतपणे चालू राहील. आणि म्हणून त्यांच्या जे काही विचारांची देवाणघेवाण होतो आहे, ते सुरळीतपणे त्या दोघांनी करायला पाहिजे. नंतर आहे सहकार्य करणे. व्यवसायाने पुरवठादारांशी प्रत्येक घटकात सहकार्य करून व्यवसायाची प्रगती साध्य करून घ्यावी. तसेच वेळ प्रसंगी पुरवठादारांनी मदतीचा हात देण्यास मागे वळू नये. म्हणजेच व्यवसायाने जे काही आपल्याकडे कच्च्या मालाचे पुरवठादार आहेत,
तर त्या प्रत्येक पुरवठादारांच्या प्रत्येक घटकात व्यावसायिकांनी सहकार्य करावे, सहकार्याची भूमिका ठेवावी. परंतु व्यावसायिकांनीच सहकार्याची भूमिका ठेवल्याने होत नाही. केव्हा केव्हा वेळ प्रसंगी पुरवठादारांनी सुद्धा त्या व्यावसायिकाला मदतीचा हात नंतर आहे विद्यार्थ्यांना नंतर बघूया विद्यार्थ्यांना व्यवसायाची व्याप्ती. आपण पुरवठादारांप्रतीच्या जबाबदाऱ्या शिकलेल्या आहोत आणि त्यांच्या कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या असतात, व्यवसायाच्या पुरवठादारांसंबंधी कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या असतात हे आपण सविस्तरपणे शिकलेले आहोत. आता शिकूया व्यवसायाची व्याप्ती किंवा व्यवसायाच्या कृतीचे वर्गीकरण. स्कोप क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज. व्यवसायाची व्याप्ती किंवा व्यवसायाच्या कृतीचे वर्गीकरण. व्यवसायाची किंवा कृतीच्या वर्गीकरण म्हटले म्हणजे व्यवसायाची सुरुवात आणि त्याचा शेवट यापर्यंत ज्या ज्या घटकांच्या कृतीचा उपयोग केला जातो त्याचे सविस्तर विश्लेषण होय. व्यवसायाची किंवा त्याच्या कृतीचे जर आपण वर्गीकरण म्हटलं म्हणजे जी काही व्यवसायाची सुरुवातीपासून जे काही प्रक्रिया सुरू असतो, जो काही कृती असतो आहे, तर ती कृती शेवटपर्यंत शेवटच्या घटकांपर्यंत त्या कृतीचा उपयोग केला जातो त्याचे सविस्तर विश्लेषण करणे म्हणजेच व्यवसायाची व्याप्ती होय. व्यवसाय उद्योग हा एका विशिष्ट घटकांवर आधारलेला नसतो, तर तो विभिन्न घटकांच्या कार्यावर समावलेला असतो. कोणताही व्यवसाय किंवा उद्योग हा एका विशिष्ट घटकांवरच आधारलेला नसतो, तर तो विभिन्न घटकांच्या कार्यावर किंवा विभिन्न घटकांवर समावलेला असतो, विभिन्न घटकांवर आधारलेला असतो. व्यवसायात कच्चा माल विकत घेण्यापासून तर ते परिपक्व मालाची ग्राहकांपर्यंत विक्री करण्याच्या अंतिम क्रियेपर्यंत जुळवाजुळव करणे म्हणजेच व्यवसायाची व्याप्ती किंवा त्याच्या कार्याचे वर्गीकरण होय. जर आपण कोणत्याही पुरवठादारांकडून कच्चा माल आणत आहोत तरी पहिली प्रक्रिया होतो आहे, तर ती पहिलीच प्रक्रिया केल्यानंतर आपला व्यवसाय किंवा व्यवसायाची व्याप्ती पूर्ण होत नाही. तर कच्च्या मालाची मागणी करून, कच्च्या मालाचा पुरवठा करून त्या वस्तूपासून आपण जोपर्यंत एक पक्की वस्तू तयार करत नाही आणि नुसती पक्कीच वस्तू तयार करत नाही तर ती ग्राहकांपर्यंत आपण विकायला तयार करत नाही तोपर्यंत जी काही प्रक्रिया आपल्याला करावा लागतो त्या प्रक्रियेला व्यवसायाची व्याप्ती किंवा त्याच्या कार्याचे वर्गीकरण असे म्हणतात. व्यवसायाची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे. व्यवसायाची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे, ज्यात विविध व्यावसायिक क्षेत्राचा व घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात येतो. व्यवसायाच्या व्याप्तीत समाविष्ट होणाऱ्या क्रियेत उद्योग आणि वाणिज्य या दोन प्रमुख घटकांचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणात असतो आहे. म्हणजेच कोणत्याही व्यवसायात या दोन घटकांचा मोठ्याने उपयोग होताना दिसतो आहे, म्हणजेच ते उद्योग आणि वाणिज्य या दोन प्रमुख घटकांचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणात असतो. व्यवसायाची व्याप्ती आपल्याला पुढील प्रमाणे स्ट्रक्चर दिलेलं आहे विद्यार्थ्यांना, डायग्राम दिलेला आहे. तर याच्यानुसार आपल्याला व्यवसायाची व्याप्ती तयार करता येईल. बघा, व्यवसायात दोन घटक महत्त्वाचे असतात, ते म्हणजे उद्योग आणि वाणिज्य. याच्या आधीच आपण पाहिलेले आहोत की व्यवसायाचे दोन प्रमुख घटक म्हणजेच उद्योग आणि वाणिज्य. उद्योगाचे सुद्धा काही प्रकार पडतात, त्याच्या काही व्याप्ती आहेत. उद्योगाचे प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग आणि तृतीय उद्योग म्हणजे तिसऱ्या स्तरावरील उद्योग, पहिल्या स्तरावरील उद्योग, दुसऱ्या स्तरावरील उद्योग आणि व्यापार सहाय्यक सेवा. तर व्यापाराचे सुद्धा प्रकार आहेत दोन, एक देशी व्यापार आणि विदेशी व्यापार, नॅशनल बिझनेस आणि इंटरनॅशनल बिझनेस. तर देशी व्यापारामध्ये काय काय असतात, ठोक व्यापारही असतात आणि किरकोळ व्यापारीसुद्धा असतात. म्हणजेच देशी व्यापारात म्हणजेच आपल्या राष्ट्रीय स्तरावर जो आपला व्यापार केला जातो त्याला देशी व्यापार असे म्हणतात किंवा नॅशनल व्यापार असे म्हणतात. देशी व्यापारा दोन प्रकार पडतो आहेत,
एक ठोक व्यापार आणि किरकोळ व्यापार या दोघांचा समावेश देशी व्यापारात होतो. तसेच विदेशी व्यापारात कशाचा समावेश होतो आहे? आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार, म्हणजेच विदेशी म्हणजेच इंटरनॅशनल बिझनेस. त्याच प्रकारचे वाणिज्याचे आपण दोन भाग पाहिलेले आहोत, व्यापार आणि व्यापार सहाय्यक सेवा. मी तुम्हाला रायटिंग करून देतो आहे. पेनीचा थोडा प्रॉब्लेमच आहे. व्यवसायाचे आपण दोन भाग पाहिलेले आहोत, म्हणजेच उद्योग आणि वाणिज्य. उद्योग याच्यात तीन भागांचा समावेश होतो आहे, प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग आणि तृतीय उद्योग. तसेच वाणिज्याच्या सुद्धा दोन भागामध्ये नंतर जो व्यापार आहे तर ते दोन प्रकारचे व्यापार होतात, एक देशी व्यापार आणि दुसरा विदेशी व्यापार. देशी व्यापारामध्ये दोन भागांचा समावेश होतो आहे, तो म्हणजे ठोक व्यापार आणि किरकोळ व्यापार. आणि विदेशी व्यापारात आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. तर त्याच प्रकारे जो व्यापार सहाय्यक सेवा आहे त्याच्यात कशाचा समावेश होतो आहे बघा, वाहतूक आहे, अधिकोष आहे, विमा आहे, संग्रहण आहे, दळणवळण आहे, जाहिरात आहे आणि व्यापारी अभिकर्तेसुद्धा आहेत. या सर्वांचा समावेश व्यापार सहाय्यक सेवामध्ये होत असतो आहे. नंतर आपण बघूया की जे व्यवसायाची व्याप्ती आहेत, वर्गीकरणाची सविस्तर जे काही विश्लेषण आहेत ते आपण मुद्देसूद बघूया. जे काही व्यवसायाची जे काही व्याप्ती आहेत ते आपण सविस्तरपणे बघूया. पहिली व्याप्ती आहे उद्योग म्हणजेच इंडस्ट्री. ज्या पद्धतीने आपण बघितलेले आहोत की व्यवसायाचे दोन भाग पडतात, तो म्हणजे उद्योग आणि दुसरा म्हणजे वाणिज्य. त्याच्यापैकी आपण उद्योग बघणार आहोत आणि मुद्देसूद बघणार आहोत. पहिला अ मुद्दा आहे उद्योग, इंडस्ट्री. व्यवसायाचा जो विभाग वस्तू व सेवांचा उत्पादनासंबंधी विविध कार्याची अंमलबजावणी करतो त्याला उद्योग असे म्हणतात. म्हणजे व्यवसायाचा जो विभाग त्या उद्योगाला म्हणजे त्या कार्याला आपण उद्योग असे म्हणतो आहे. उद्योग हा वस्तू व सेवांच्या उत्पादनातील एक महत्त्वाचा अंग आहे. उद्योगात उत्पादनासंदर्भात विविध क्रियांचे समावेशन करण्यात येते. उद्योगात विशेषतः वस्तूंचा उत्पादन क्रियेचा समावेश होतो. यात उपभोग्य आणि भांडवली वस्तू निर्माण केल्या जातात. निसर्गाच्या दिलेल्या साधनसंपत्तीचा उपयोग करून मानवाच्या कल्याणाकरिता व त्यांच्या गरजांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने वस्तू व सेवेसंदर्भातील उत्पादनाच्या क्रियेला उद्योग असे म्हणतात. म्हणजेच उद्योग हा वस्तू आणि सेवांच्या उत्पादनातील एक महत्त्वाचा अंग आहे. या दोन अंगाशिवाय कोणत्या वस्तूचे उत्पादन करता येणार नाही. उद्योगात उत्पादनासंदर्भात विविध क्रियांचे समावेशन करण्यात येते. उद्योगात विशेषतः कोणत्या क्रियांचे समावेश करण्यात येतो? वस्तूंचा उत्पादन क्रियांचा समावेश होतो. हा एक महत्त्वाचा क्रिया आहे. यात उपभोग्य आणि भांडवली वस्तू निर्माण केल्या जातात. निसर्गाने दिलेल्या साधनसंपत्तीचा उपयोग करून, म्हणजेच कोणत्या निसर्गाने दिलेल्या साधनसंपत्ती आहेत? फर्निचर म्हणतो आपण, लाकूड, वन विभागासंबंधी जे काही आहेत हे निसर्गाने दिलेले साधनसंपत्ती आहेत. याचा उपयोग करून मानवाच्या कल्याणाकरिता व त्यांच्या गरजांची पूर्तता करण्याकरिता किंवा त्यांच्या गरजांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने वस्तू आणि सेवाच्या संदर्भातील जे काही उत्पादनाची क्रिया आहे त्या क्रियेला उद्योग असे म्हणतात.
उद्योगात मानवाच्या गरजेप्रमाणे वस्तू व सेवांच्या प्रत्यक्षात रूपांतर करण्याचे शास्त्र म्हणजे उद्योग होय. वस्तू व सेवांचे मानवाच्या समाधानाकरिता मानवाच्या श्रमाचा आणि आणि सेवांचा उपयोग करून मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या समाधानासाठी म्हणजेच मानवाच्या श्रमाचा, त्यांच्याच कल्याणासाठी त्यांच्याच श्रमाचा आणि इतरत्र साधनसंपत्तीचा उपयोग करून निर्माण केलेले जे काही वस्तू आणि सेवा आहेत त्या क्रियेला उद्योग असे म्हणतात. कोणताही उद्योग उभारताना म्हणजेच त्याची स्थापना करताना विविध बाजूंचा सखोल विचार करणे खूप आवश्यक आहे. आपण जर कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करत आहोत तर त्या संदर्भात आधी आपल्याला त्याचं नियोजन करणे आवश्यक आहे, त्या संदर्भात सखोल विचार करणे आवश्यक आहे. व्यवसायाच्या उद्योगाकरिता एखाद्या व्यक्तीकडून चालना मिळते. अशा वेळेला उद्योगाचे प्रकार, भांडवलाचे प्रमाण, भांडवल उपलब्धी, स्थळ इत्यादी विविध घटकांचा सलोख्याने विचार करून उद्योगाची स्थापना करण्यात येते. फक्त आपल्याला त्या संदर्भात विचार करून चालणार नाही, तर आपल्याला जिथे उद्योग उभारायचा आहे, उद्योगाची स्थापना करायची आहे, तर त्या उद्योगाचा काय प्रकार असायला पाहिजे, त्याच्यात भांडवलाचे प्रमाण किती असायला पाहिजे, त्यासाठी भांडवलसुद्धा उपलब्ध असायला पाहिजे, तो स्थळ म्हणजे कोणत्या ठिकाणी आपण तो उद्योग निर्माण करत आहोत तो स्थळ आणि इत्यादी विविध घटकांचा आपल्याला सखोलतेने विचार करून त्या उद्योगाची स्थापना करण्यात येते. आणि या सर्व प्रकारचा विचार करून आपल्याला उद्योगाची स्थापना करावी लागते. उद्योग हा विभिन्न घटकांच्या मार्गदर्शनाने आणि विचारांच्या कृतीत रूपांतर केल्याने अस्तित्वात येत असतो. उद्योग हा व्यवसायाच्या अंगीकारलेला एक मार्ग किंवा भाग आहे. उद्योग हा व्यवसायाच्या अंगीकारलेला एक मार्ग आहे, एक भाग आहे, ज्यात व्यवसायाप्रतीच्या विभिन्न कार्याची जोपासना केली जाते. एक ग्राहकोपयोगी आणि दुसरी भांडवल वस्तू. म्हणजे कोणताही जर आपण उद्योग स्थापन करत आहोत, उभारत आहोत, तर त्याच्यात दोन महत्त्वाच्या वस्तू असतात, त्या म्हणजे वस्तू आणि सेवा. तर एक वस्तू आपण तयार करतो ते ग्राहकांसाठी आणि दुसरी वस्तू आपण तयार करतो ती भांडवलदारांसाठी. म्हणजेच कारण त्यांना आपण रोजगार देतो आहे. म्हणजेच भांडवलदाराकडून आपण जोपर्यंत भांडवल किंवा अंश त्या व्यवसायात गुंतवत नाही तोपर्यंत व्यवसायाला नफा प्राप्ती होत नाही. आणि एखादी वस्तू जर आपण तयार करून ती ग्राहकांपर्यंत विकत नाही तोपर्यंत आपल्याला सुद्धा नफा होत नाही, उत्पन्नाची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून या दोन गोष्टींवर उद्योग आधारलेला असतो, तो म्हणजे एक ग्राहकोपयोगी आणि दुसरी एक भांडवल वस्तू. ग्राहकोपयोगी वस्तू या ग्राहकांच्या उपयोगाकरिता तयार करण्यात आलेल्या असतात, ज्या ग्राहक स्वतःच्या समाधानाकरिता वापरत असतात. म्हणजे आपण आपल्या व्यवसायात जी काही वस्तू तयार करतो आहे ती ग्राहकांसाठी तयार करतो आहे आणि ग्राहक आपल्या उपयोगासाठी, आपल्या फायद्यासाठी, आपल्या गरजांसाठी त्या वस्तूची खरेदी करत असतो आणि तो त्या वस्तूची खरेदी करून त्या वस्तूपासून तो समाधानी राहत असतो. तसेच भांडवली वस्तू या ग्राहकांच्या उपयोगांच्या वस्तू बनवण्याकरिता वापरण्यात येतात. म्हणजे भांडवलदाराकडून जो काही आपण माल मागवतो आहे त्या मालापासून, त्या वस्तूपासून आपण सुद्धा त्या ग्राहकांकरिता वस्तू तयार करत असतो. उद्योग हा वस्तूंच्या निर्मितीबरोबरच सेवांचीही निर्मिती करतो. उद्योगाचे कार्य पूर्ण झाल्याशिवाय वस्तू व सेवा बाजारपेठेत ग्राहकांपर्यंत पोहोचविणे अशक्य असते. म्हणजेच जोपर्यंत आपल्या विकू शकत नाही, पोहोचवू शकत नाही. त्यामुळे उद्योग हा व्यवसाय क्षेत्राचा पाया किंवा कणा आहे. कारण उद्योगावरच सर्व काही अवलंबून आहे. हा जो आपला देश आहे हा संपूर्ण देश वाणिज्य म्हणजेच उद्योगावर अवलंबलेला आहे. कारण कोणत्याही व्यवसायात, एखाद्या व्यवसायात किंवा एखाद्या कारखान्यात आपण वस्तूच तयार करणार नाही तर त्या वस्तू आपण ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकणार नाही आणि ग्राहक समाधानी होणार नाही. आणि म्हणून आपण जी काही वस्तू घेतो आहे ती कुठे नाही कुठे बनलेली आहे. म्हणजेच कोणत्या कारखान्यात बनली आहे, कोणत्या व्यवसायात बनलेली आहे.
म्हणजेच कारखान्यात म्हणा किंवा एखाद्या कंपनीमध्ये म्हणा, ती वस्तू बनलेली आहे आणि आपण ती वस्तू खरेदी करून समाधानी आहोत, आनंदी आहोत. हा व्यवसाय क्षेत्राचा एक पाया आहे, कणा आहे. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी एक कला असतो आहे. म्हणजेच कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची एक क्रिया आहे, एक शास्त्र आहे, एक कला आहे. म्हणजेच ते काय आहे, तो एक उद्योग आहे. आपण एखादा कच्च्या मालाचा पुरवठा करून त्या कच्च्या मालापासून आपण पक्का माल तयार करतो. म्हणजे जी क्रिया आहे ही काय आहे, ही एक कला आहे, हे एक शास्त्र आहे. शास्त्राने आपल्याला कच्च्या मालापासून पक्का माल कसं तयार करायचं हे शिकवलेले आहे. पण कच्च्या मालापासून पक्का माल कसं होतो आहे ही एक कला आहे. उद्योगात कच्च्या मालावर विभिन्न प्रक्रिया करून त्याचे रूपांतर पक्क्या मालात करण्यात येते व तो माल बाजारपेठेत नेऊन विक्रीस काढला जातो. उद्योगात भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 मुख्य घटकांचा वापर उद्योग आपल्याला उभारता येणार नाही. जोपर्यंत आपल्याला भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक नसतील तर आपल्याला कोणताही उद्योग तयार करता येणार नाही आणि या 4 घटकाशिवाय तर उद्योग उभाच राहू शकत नाही. आणि म्हणून या 4 घटकांचा उद्योगात वारंवार उपयोग होताना दिसतो आहे. नंतर बघूया आपण उद्योगाचे प्रकार. उद्योगाचे प्रकार आपण बघितलेले आहोत. या डायग्रामवर बघा, पेननी तुम्हाला सांगतो आहे उद्योगाचे प्रकार. आपण व्यवसाय बघत आहोत विद्यार्थ्यांना. व्यवसायामध्ये आपला एक पॉईंट आहे उद्योग, आणि हे उद्योगाचे 3 प्रकार आहेत: प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग आणि तृतीय उद्योग. तर याच्यापैकी आपण प्राथमिक उद्योग बघत आहोत. बघा, प्राथमिक उद्योगाचे ते प्रकार आहेत 3. जे उद्योग निसर्गावर थेट अवलंबून असतात त्यांना प्राथमिक उद्योग असे म्हणतात. जे उद्योग निसर्गावर अवलंबून असतात, निसर्गावर म्हणजेच जो वातावरण आहे, पाऊस आहे, जे निसर्गाच्या देणगीवर जे काही अवलंबून असतात त्यांना आपण प्राथमिक उद्योग असे म्हणतो. जसे की शेती आपण करायला गेलो तर ते निसर्गावर अवलंबून असतो आहे. जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत आपल्याला तिथून उत्पन्न प्राप्त करता येत नाही. म्हणून शेती हा प्राथमिक उद्योगामध्ये, शेतीच्या प्राथमिक उद्योगात समावेश होतो आहे. साधारणतः या 2 उद्योग प्रकारात उत्पादित केलेला माल हा त्याच स्थितीत वापरता येत नाही, कारण हा माल प्रथम वापरण्यायोग्य नसतो. त्यावर उचित व योग्य प्रक्रिया करूनच असा माल वापरण्यास योग्य बनवावा लागतो. जर आपण कच्च्या मालाचा आपल्याला पुरवठा करायचा आहे तर जे काही प्राथमिक उद्योग आहेत तर त्या होतो. आणि द्वितीय उद्योगामध्ये जे काही मालावर प्रक्रिया करून तृतीय उद्योगाकडे पाठवण्यात येत नाही तोपर्यंत तो माल पक्क्या स्वरूपात तयार होत नाही. आणि म्हणजेच प्राथमिक उद्योगावर सर्व काही डिपेंड असतो आहे. आणि प्राथमिक उद्योग हे कशावर अवलंबून असतात? निसर्गावर अवलंबून असतात. साधारणतः या 2 उद्योग प्रकारात उत्पादित केलेला माल हा त्याच स्थितीत वापरात येत नाही. म्हणजेच जो काही प्राथमिक स्तरावर आपण माल तयार करतो आहे तर तो कच्चा माल असतो आहे आणि त्याच स्थितीत आपल्याला त्याचा वापर करता येत नाही, कारण हा माल प्रथम वापरण्यायोग्य नसतो. त्यावर उचित व योग्य प्रक्रिया करूनच असा माल वापरण्यायोग्य आपल्याला बनवावा लागतो. नैसर्गिक परिस्थितीच्या आधारावर प्राथमिक उद्योगांची रचना अवलंबलेली असते. प्राथमिक उद्योग हे नैसर्गिक देणगीच्या आधारावर स्थापन झालेले असतात. तसेच प्राथमिक उद्योगाचे पूर्ण योगदान हे इतर प्रकारच्या उद्योगाकरिता वरदान ठरते, कारण जोपर्यंत कच्च्या मालाचा पुरवठा आपण दुसऱ्या स्तरावर पाठवत नाही तोपर्यंत त्या मालावर प्रक्रिया होऊन तो माल 3ऱ्या स्तरापर्यंत जाणार नाही आणि तो माल पक्का होणार नाही. आणि जे 3ऱ्या प्रकारात जी काही वस्तू निर्माण होते ती पक्क्या स्वरूपाची असते. आणि एखाद्या उद्योजकाला जर पक्क्या वस्तूची निर्मिती करायची असेल तर तो 3ऱ्या स्तरावरील उद्योजक हा प्राथमिक स्तरावरील उद्योगांवर आधारलेला असतो.
तसेच प्राथमिक उद्योगाचे पूर्ण योगदान हे इतर प्रकारचे उद्योगाकरिता एक वरदान ठरते। ते म्हणजे या क्षेत्रातील मालसाठा हा इतर उद्योगाच्या उत्पादनात कच्चा माल म्हणून मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतो। प्राथमिक उद्योग हा उद्योगाच्या प्रजातीत एक महत्त्वपूर्ण उद्योग बघत आहोत। प्राथमिक उद्योगामध्ये शेतीचा समावेश होतो आहे, याच्यावर आपण चर्चा केलेली आहे। प्राथमिक उद्योग म्हणजे कच्चा माल। कच्चा माल आपल्याला कुठून प्राप्त होतो आहे? जो निसर्गावर अवलंबून आहे जो निसर्गावर अवलंबून आहे तो म्हणजे आपला प्राथमिक उद्योग। आणि निसर्गावर कोणता आपला उद्योग अवलंबून असतो आहे? शेती। कारण आपण शेतीमधूनच कच्चा माल उत्पादित करत असतो आहे, आणि जोपर्यंत कच्चा माल पुढे पक्का करण्यासाठी पाठवत नाही तर तोपर्यंत तो माल पक्क्या स्वरूपात तयार होणार नाही। प्राथमिक उद्योगाचे काही प्रकार आहेत, ते आपण सविस्तरपणे बघूया। त्याच्यात पहिला पॉईंट आहे शेती उद्योग, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री। भारत हा कृषीप्रधान देश आहे। भारतात शेती उद्योगाला फार महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे। शेती उद्योगावर भारतातील 70% अधिक लोक हे आजही जीवन जगत आहेत। भारतात शेती उद्योगाचे महत्त्व व भूमिका विसरणे शक्यच नाही। भारत हा एक कृषीप्रधान देश आहे। तुम्ही सुरुवातीपासून किंवा प्राथमिक, हायस्कूल, मिडल स्कूल या वर्गात असताना सुद्धा तुम्ही शिकत आलेले आहात की भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, आणि भारतातील 70%हून अधिक लोक हे शेतीवर जीवन जगत आहेत, आणि अजूनही त्याचं प्रमाण वाढत आहे। कारण बेरोजगारीचं प्रमाण वाढला तर जे काही जनसंख्या आहे ते शेतीवर आधारलेली आहे। भारतात शेती उद्योगाचे महत्त्व व भूमिका विसरणे शक्य नाही, कारण मोठ्या प्रमाणात उद्योगाला कच्च्या मालाचा पुरवठा म्हणजेच अन्नधान्य, पीक पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा शेती क्षेत्रामधूनच समाजाला पुरवला जातो आहे। म्हणजेच शेतीमधून आपल्याला काय काय प्राप्त करून घेता येतो आहे? मधून आपण मिळवतो आहे, तर ते आपण देशाला देतो आहे, देशाला विकत देतो आहे। शेती उद्योगात जमिनीवर विविध प्रकारच्या मशागत करून शेती करणे अंतर्भूत असते। आपल्याला शेतीपासून कच्चा माल देतो, तर यासाठी आपल्याला मेहनत करणे खूप आवश्यक आहे। विविध प्रकारची मशागत, विविध प्रकारची मेहनत त्या शेतीत करणे खूप आवश्यक आहे, तरच आपल्याला कच्चा माल प्राप्त करून घेता येईल। शेती उद्योगात बराच मालसाठा हा इतर अनेक उद्योगांना कच्च्या मालाच्या स्वरूपात पुरवठा करण्यात येतो। शेतीमधून आपल्याला अनेक प्रकारच्या कच्च्या मालाचा पुरवठा म्हणजेच उत्पादन करता येतो आहे, आणि या देशातील प्रत्येक उद्योग म्हणा हा कच्च्या मालावरच आधारलेला असतो आहे। आणि जर प्रत्येक उद्योग हा कच्च्या मालावर आधारलेला असेल, अवलंबलेला असेल, आणि तो कच्चा माल जर शेतीमधून आपल्याला मिळत असेल, तर शेतीमध्ये मशागत करणे, विविध प्रकारच्या यंत्राचा वापर करून आपल्याला तिथून कच्चा माल उपलब्ध करून घेता येतो आहे। नंतर आहे निष्कर्षण, खनन उद्योग, एक्सट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री। म्हणजेच खनन हा शब्द तुम्ही ऐकलेले आहात, पण खनन हा एक आपल्याला शेतीमधूनच मिळतो आहे, तो सुद्धा निसर्गावर अवलंबलेला असतो आहे। खनन उद्योग, निष्कर्षण या उद्योग प्रकारात निसर्गाने दिलेल्या विनामूल्य देणग्या तसेच निसर्गदत्त साधन संपत्ती यांचे उत्खनन करून प्रयत्नपूर्वक बाहेर काढली जाते। या उद्योगाच्या प्रकारात कुशल श्रम कमी प्रमाणात करावे लागते। जर आपल्याला या उद्योग करावाचा असेल तर त्या उद्योगाचा जो प्रकार आहे याच्यात कुशल श्रम कमी लागतो आहे, त्याच्यावर खर्चसुद्धा कमी करावा। विविध यंत्र खरेदी करणे, खत, पाणी या सर्व गोष्टी वेळेवर आपल्याला घ्यावा लागतात, तर शेतीवर आपल्याला जास्त खर्च करावा लागतो, परंतु शेतीमधूनच आपल्याला जास्त उत्पन्नसुद्धा प्राप्त करता येतो। आणि जो खनन प्रकारचा उद्योग आहे याच्यात श्रम कमी लागतो आहे, आणि श्रम जिथं लागतो आहे तर तिथे त्या ठिकाणी कमी खर्च लागतो, कारण इथे यंत्राचा वापर होत नाही। या उद्योगातील वस्तू निर्माण व रचनात्मक उद्योगात वापरण्यात येतात।
खनन उद्योगात काढलेल्या सर्वच प्रकारच्या मालावर प्रक्रिया करणे गरजेचे नसते. म्हणजेच आपण ज्या खनन उद्योग म्हणजेच खदान म्हणतो आपण त्याला, तर या खनन उद्योगात काढलेल्या सर्वच प्रकारचा जो काही माल असतो आहे त्या प्रत्येक मालावर प्रक्रिया करणे आवश्यक नसते. काही माल कच्चा असतो तर काही माल पक्का असतो. काही विशिष्ट स्वरूपाचा माल हा सरळ प्रत्यक्ष स्वरूपात वापरण्यात येतो तर त्यावर कोणत्याही क्रियेची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ, खाणीमधून खनिज संपत्ती बाहेर काढणे, जमिनीमधून तेल बाहेर काढणे, हिरे, मोती, कोळसा इत्यादी या प्रकाराचे उदाहरण आहेत. याच्यामधून काही माल कच्चा असतो तर काही माल पक्का असतो. म्हणजे प्रत्येक मालावर आपल्याला क्रिया करणे गरजेचं नाही. नंतर आहे तिसरा जैविक उद्योग म्हणजेच उत्पत्ती उद्योग. या उद्योगात व्यक्तीला तसेच प्राण्यांना दैनंदिन नियमित उपभोगासाठी लागणाऱ्या गरजू वस्तूंची निर्मिती करणाऱ्या उद्योगाचा समावेश होतो. जैविक उद्योग, उत्पत्ती उद्योग आपण बघत आहोत. या उद्योगात व्यक्तीला तसेच प्राण्यांना ज्या दैनंदिन नियमित उपयोगासाठी ज्या काही वस्तूंची गरज पडतो आहे तर या वस्तूंची गरज आपल्याला तसेच पशुपक्ष्यांचे पालन, वनशेती, फुलशेती, फळबाग शेती, कुक्कुटपालन, रोपवाटिका इत्यादी विविध उद्योगांचा समावेश करण्यात येतो. जो आपण जैविक उद्योग म्हणतो आहे तर या उद्योगात हा एक प्रकारचा उद्योग नसून दोन प्रकारचा आहे. या उद्योगावर व्यक्ती आधारलेला असतो आणि प्राणी आधारलेला असतो. आणि या उद्योगात कशाचा समावेश होतो आहे? रोपे, म्हणजे जे आपण रोपे घेतो आहे आणि एखाद्या शेतात लावतो आहे. तसेच पशुपक्ष्यांचे पालन म्हणजेच उत्पत्ती उद्योग. आपण कोणत्या पशुपक्ष्यांचे पालन करून उत्पन्न प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. वनशेती, फुलशेती, फळबाग शेती, कुक्कुटपालन, रोपवाटिका इत्यादी विविध क्षेत्राच्या याच्यात समावेश होतो आहे. जैविक किंवा उत्पत्ती उद्योगात पूर्णतः प्रक्रियात्मक आणि क्रियात्मक उद्योगांचा समावेश होतो, ज्याला बारकाईने किंवा काळजीपूर्वक लक्ष देणे, हाताळणे महत्त्वाचे असते. जैविक उद्योग दैनंदिन वस्तू व सेवांकरिता उपयोगात आणल्या जातात. म्हणजेच मानवाच्या किंवा प्राण्यांच्या दैनंदिन उपयोगासाठी, दैनंदिन वापरासाठी ज्या वस्तू आपल्याला पाहिजेत आहेत तर त्या वस्तू कुठून आपल्याला प्राप्त होतात? जैविक उद्योगामधून, उत्पत्ती उद्योगामधून. आपण आताच बघितलेले आहोत. जैविक किंवा उत्पत्ती उद्योगात पूर्णतः प्रक्रियात्मक किंवा क्रियात्मक उद्योगांचा समावेश होतो, ज्याला बारकाईने किंवा काळजीपूर्वक लक्ष देणे खूप गरजेचे आहे, त्याला हाताळणे महत्त्वाचे आहे. जैविक उद्योग दैनंदिन वस्तू किंवा सेवांकरिता उपयोगात आणल्या जातात. नंतर आहे दुय्यम उद्योग, सेकंडरी इंडस्ट्री. दुय्यम उद्योग आधारलेला असतो. म्हणजेच दुसरा दुय्यम उद्योग हा प्रथम उद्योगावर आधारलेला असतो आणि प्रथम उद्योगामधून आपल्याला कच्च्या मालाचा पुरवठा करता येतो. आणि जोपर्यंत कच्च्या मालाचा पुरवठा होत नाही तोपर्यंत तो कच्चा माल आपण दुय्यम उद्योगाकडे पाठवत नाही. म्हणजे याचाच अर्थ की दुय्यम उद्योग हा प्रथम उद्योगावर किंवा दुसऱ्या इतरत्र उद्योगावर आधारित असतो. ज्या उद्योगांना वस्तू व सेवांचे उत्पादन करण्याकरिता प्राथमिक स्वरूपाच्या उद्योगांवर अवलंबून राहावे लागते त्या उद्योगांना दुय्यम स्वरूपाचे उद्योग असे म्हणतात. आणि कोणत्याही व्यवसायाला जर दुसऱ्या उद्योगावर अवलंबून राहावं लागत असेल तर अशा उद्योगांचा समावेश हा दुय्यम उद्योगामध्ये होतो आहे, त्याला दुय्यम उद्योग असे म्हणतात. दुय्यम उद्योगाचे कार्य हे प्राथमिक उद्योगाच्या कार्यानंतर सुरू होते. म्हणजे जोपर्यंत कच्चा माल आपला कुठं होतो आहे? प्राथमिक उद्योगामध्ये. आणि जोपर्यंत कच्चा माल पुढच्या उद्योगापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत दुय्यम स्तरावरील उद्योग त्याच्यावर प्रक्रिया करत नाही. कारण जोपर्यंत प्राथमिक स्वरूपाचे उद्योग कच्च्या मालाचा पुरवठा दुय्यम उद्योगांकरिता करत नाही तोपर्यंत दुय्यम उद्योगातील वस्तू व सेवांचा उत्पादनाचे कार्य सुरू होऊ शकत नाही. दुय्यम उद्योग हे पूर्णतः प्राथमिक उद्योगावर आधारित असतात. उदाहरणार्थ, प्राथमिक उद्योगाने तयार केलेल्या उत्पादनाच्या आधारावर दुय्यम उत्पादन तयार करणे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला समोरून एखादी वस्तू
प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण त्या वस्तूपासून दुसरी वस्तू किंवा त्याच वस्तूला पक्की वस्तू किंवा त्या वस्तूपासून पक्की वस्तू तयार करू शकत नाही. आणि म्हणून दुय्यम स्तरावरील जे काही उद्योग आहेत ते पूर्णतः प्राथमिक स्तरावरील उद्योगांवर अवलंबून असतात, पूर्णतः त्याच्यावर आधारलेले असतात. तर आपण बघत आहोत विद्यार्थ्यांना व्यवसाय तर अ पॉईंट होता आपला उद्योग आणि ब पॉईंट आहे आपला वाणिज्य. तर आपला जो अ पॉईंट आहे उद्योगाचे 3 प्रकार आहेत आणि ते आपण सविस्तरपणे शिकलेले आहोत. प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग आणि तृतीय उद्योग. समोरचा भाग आपण पुढच्या तासिकेला घेऊया आणि इथेच थांबूया. धन्यवाद.